नमस्कार. तब्बल 56 वर्षांनंतर गुरुपौर्णिमेला 29 जुलै 2026 अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली ग्रहयोगांचा महासंयोग जुळून येत आहे. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार या दिवशी एकाच वेळी 3 मोठे राजयोग तयार होत असल्यामुळे या गुरुपौर्णिमेला विशेष धार्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व प्राप्त झाले आहे. कोणते दुर्मिळ योग तयार होत आहेत? 1. बुधादित्य राजयोग. सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे हा अत्यंत शुभयोग निर्माण होत आहे, जो बुद्धिमत्ता आणि करिअरसाठी उत्तम मानला जातो. 2. हंस राजयोग. गुरुग्रहाच्या विशेष स्थितीमुळे हा योग बनत असून यामुळे ज्ञान आणि मानसन्मानात वृद्धी होईल. 3. शश राजयोग. शनी ग्रहाच्या प्रभावातून निर्माण होणारा हा योग यश आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले करतो. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी होणारे हे दुर्मिळ योग 6 राशीच्या लोकांसाठी विशेष लाभदायक ठरू शकतात. पहिली रास आहे मकर रास. 56 वर्षांनंतर येणारा हा दुर्मिळ महासंयोग मकर राशीच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यशाली आणि सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरणार आहे. या काळात तयार होणारे राजयोग तुमच्या आर्थिक आणि व्यावसायिक जीवनाला नवी दिशा देतील. जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळण्याची दाट शक्यता आहे. बऱ्याच काळापासून कुठंतरी अडकलेले किंवा बुडालेले पैसे या काळात अचानक मिळू शकतात. तुमच्या कामाचे कौतुक होऊन पदोन्नती किंवा पगारवाढ होऊ शकते. कामानिमित्त केलेले प्रवास फायदेशीर ठरतील. गेल्या काही काळापासून मानसिक ताणतणाव निर्माण करणाऱ्या समस्या आता सुटू लागतील. कुटुंबातील सदस्यासोबतचे संबंध सुधारतील. मकर राशीचा स्वामी शनी आहे. या दिवशी शनी चालीसाचे पठण करणे. मेष रास. 56 वर्षांनंतर तयार होणारा दुर्मिळ महासंयोग मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत ऊर्जावान आणि प्रगतिकारक ठरणार आहे. या काळात निर्माण होणारे राजयोग तुमच्या साहसाला आणि आत्मविश्वासाला योग्य दिशा देतील, ज्यामुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळणे सोपे होईल. तुमच्यातील नेतृत्व क्षमता, लीडरशिप स्किल्स उजळून निघेल, ज्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वतःला खूप सक्रिय आणि उत्साही कराल. वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित वाद मिटून तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे. नवीन वाहन, जमीन किंवा घर खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. हनुमान चालिसाचे पठण. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. या दिवशी हनुमान चालिसा किंवा बजरंग बाण वाचल्याने सर्व नकारात्मकता दूर होईल. पुढची रास वृषभ. दुर्मिळ महासंयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी प्रामुख्याने आर्थिक स्थिरता, सुख, समृद्धी आणि कौटुंबिक आनंद घेऊन येणारा ठरणार आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि गुरुच्या या विशेष स्थितीमुळे तुमच्या भौतिक सुखामध्ये मोठी वाढ होईल. एकापेक्षा जास्त माध्यमातून धनलाभ होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती कमालीची मजबूत होईल. भौतिक सुखसोयीवर आणि आवडीच्या वस्तूवर खर्च कराल, ज्याने मानसिक समाधान मिळेल. कुटुंबात दीर्घकाळापासून चाललेला एखादा वाद किंवा तणाव संपेल. घरात लग्न किंवा मुलांचा जन्म यासारखे शुभकार्य ठरण्याची शक्यता आहे. महालक्ष्मीची उपासना. वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करावी आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. सिंह रास. 56 वर्षांनंतर निर्माण होणारा दुर्मिळ महासंयोग सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत शक्तिशाली आणि भाग्योदय करणारा ठरणार आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे आणि या काळात बनणारा बुधादित्य राजयोग थेट तुमच्या राशीला प्रभावित करेल. यामुळे समाजात तुमचा दबदबा आणि आत्मविश्वास कमालीचा वाढेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना किंवा सरकारी क्षेत्राशी संबंधित कामे करणाऱ्यांना या काळात मोठा लाभ होईल. बऱ्याच काळापासून चालत आलेली आरोग्याची एखादी समस्या या काळात दूर होईल. सूर्यनारायणाची पूजा. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून तांब्याच्या तांब्यात सूर्याला अर्ध्य पाणी द्या आणि ओम सूर्याय नमः मंत्राचा जप करा. धनुरास. दुर्मिळ महासंयोग धनु राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दैवी कृपा घेऊन येणारा ठरणार आहे. धनुराशीचा स्वामी स्वतः गुरु म्हणजे बृहस्पती आहे
आणि या काळात बनणारा हंस राजयोग थेट तुमच्या राशीला अनुकूल प्रभाव देईल. यामुळे तुमचे भाग्य प्रचंड मजबूत होईल आणि प्रत्येक कार्यात यश मिळेल. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची तुमची क्षमता वाढेल. कार्यालयात तुमच्या ज्ञानाची आणि कामाची प्रशंसा होईल. शिक्षक, लेखक आणि न्यायालयीन क्षेत्राशी जोडलेल्या लोकांना या काळात अभूतपूर्व यश मिळेल. विष्णू सहस्त्रनामाचे पठण. या दिवशी भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाची पूजा करा आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करा. कुंभ रास. 56 वर्षानंतर येणारा हा दुर्मिळ महासंयोग कुंभ राशीच्या लोकांसाठी प्रामुख्याने आर्थिक विवंचनेतून मुक्ती, रखडलेले पैसे परत मिळणे आणि नवीन संपत्तीचे योग घेऊन येणारा ठरणार आहे. कुंभ राशीवर शनीच्या प्रभावाने तयार होणारा शुभ राजयोग तुम्हाला तुमच्या कष्टाचे पूर्ण आणि गोड फळ देईल. जर तुमचे एखादे जुने कर्ज असेल तर ते फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. शेअर्स आणि इतर जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी सुरू असलेले वाद किंवा अस्थिरता संपेल. तुमचे स्थान अधिक मजबूत होईल. शनिदेवांची आराधना. या दिवशी संध्याकाळी शनी चालीसाचे पठण करा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा. मंडळी, गुरुपौर्णिमा हा गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. श्रद्धा, सेवा आणि सत्कर्म यांच्या माध्यमातून जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची ही एक सुवर्ण आणि उत्तम संधी आहे. धन्यवाद. श्री गुरुदेव. जय श्री विष्णू.